आणि निघालो होतो पण गाडीच चालू झाली नाही. आणि एकदा सिग्नलला एका गाडी चालू झाली नाही अचानक. दोन्ही सेमच किलोमीटर आहे. ओय 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 बंद रस्ता. तर मंडळी आता विषय झालाय काय दिसत नाही पुढचं 50 मीटरवरचं दिसत नाही. 2 तासात आलोय पण भोसरीवरनं जुन्नरला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर आपण राईडला चाललो आहे. संडे राईडला गाडी आपलं फुल स्टार्ट केलेली आहे. जस्ट निघतो आहे आपण. आता आपण जाणार आहे भोसरीला. तर बोलूया आपण पुढचं मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय हरी. आपली राईड सुखरूपद्या आणि गाणी बाजाराला आणि गाणी. तर मंडळी आपण पोहोचलेलो आहे नाशिक फाट्याला. आता आपण चालतोय भोसरीकडे. भोसरीला जाऊन आपल्या मित्राला कृष्णाला पिकअप करायचं आणि तिथून पुढे निघायचं आपल्याला नाणे घाटाकडे. नाणे घाट किंवा माळशेज घाट दोन्हीपैकी जायचं आपल्याला. आणि फुल असा आभाळ आलेला आहे बेकार वालं. फुल पाऊस लागणार आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही कसलं आभाळ आले. आणि एक 5 मिनिटात आपण कृष्णाच्या घरी पोहोचतोय. तर बऱ्याच दिवसानंतर आता लॉंग राईडला चाललेलं आहे आपण. चांगलं 300-350 किलोमीटर होणार आहे आपला आज. तर मजा येणार आहे. हे रे त्याला की झाडं खूप आहे इकडं नाशिक फाट्याला. कसलं एकदम जंगलात चालल्यासारखं वाटतंय. आणि आपली स्क्रॅम आहे फुल फॉर्ममध्ये. एक नंबर परफॉर्मन्सला तोड नाही स्क्रॅमला. बुंगा फाईट चालते. बुंगा फाईट भोसरी पोलीस ठाणे. आता एक ब्रिज येईल भोसरीचा, तिथून खाली घेऊन मग आपल्याला राईड घ्यायचं संविधान चौकात. 90-100 तर येऊ जाती गाडी. येऊ आता 100 नाही गाडी. चलो अभी नॉन स्टॉप जाने का भाग. जुन्नर में जाके रुकेंगे. अभी जुन्नर नाही पेट्रोल टाकायचे राहिले. तर आत्ता आपण भोसरीतून निघतोय. इथून असेल मे बी 110 किलोमीटर. 110 किलोमीटर किंवा जुन्नर असेल 90. जय श्रीराम राजा राम. तर मित्रमंडळी पाहुणे मंडळी अभी दिल थाम के बैठिए क्योंकि होने वाला है 1 नंबर वाला राइड. अभी हम जा रहे हैं. कोई भी घाट जाऊंगा बट मज़ा करूंगा क्योंकि हमारे साथ है हमारे परम मित्र कृष्णा भाऊ नवडवले पाटील. हो साथी रे काय गाणी होती पहिली. बिना भी क्या जीना फूलों में कलियों में हो तुम्ही गलियों में. ओ तर मंडळी एक बायो ब्रेक घेतला होता इथं आणि निघालो होतो पण गाडीच चालू झाली नाही. आणि एकदा सिग्नलला एका गाडी चालू झाली नाही अचानक. आणि मी बघावं म्हटलं काय झालंय. तरी माझा अंदाज आलता मला. तर आपल्या ह्या लाईट बसवताना फिटरनं जे आर्टिंग खोलली होती ते लूज बसवली होती. त्यामुळे गाडी आर्टिंग पोचत होती गाडीला. तर मी सीट खाली उघडून बघितलं तर मला करेक्ट अंदाज निघाला की वायर पूर्ण लूज होती. त्यामुळे गाडीला आर्टिंगच पोचत होते. सो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. पण ह्यावरनं काय शिकायला मिळालं कृष्णा भाऊ. गाडीचं थोडंफार माहिती पाहिजे. हां तर कृष्णा म्हणलं बस. हां बेजारी झाले असते बस. कृष्णा म्हणला नाही तर फिटर मी असतो म्हणजे फिटर करत नेली असते. तर थोडंफार आपल्याला माहिती आहे. थोडंफार नाही जरा जास्तच माहिती आहे. फिटरवर मला पहिल्यापासूनच भरोसा नाही. मी कुठेही काय पण बसवून आलं
काय लाईट आल्या आल्या बघत असतो, पण कसं गडबडीत बसं बघितलं तसंच राहिलं होतं ते. सगळी नटा बेल्ट सगळे बघत असतं. तर पुढं निघालेलं अजून पुढं. हे आहे ते कुठलं गाव होतं, हे कुठलं गाव होतं? तर अजून 1 तासाभरात आपण पोहोचतोय. चलो लेट्स गो डूड्स. तर नारायणगावमधून आता लेफ्ट घेतलेला आहे आपण शिवनेरीसाठी, म्हणजेच जुन्नर किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावरनं जातो आपण. तर आता आमचं चाललंय नाणेघाटात जायचं का माळशेज घाटात जायचं. नाणेघाट आपण लास्ट टाइम केलेला आहे, पण कृष्णानं नाही केलेला. तिकडं पण जाऊ शकतो आणि इकडं पण जाऊ शकतो. दोन्ही सेमच किलोमीटर आहे. ओय 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 बंद आहे रस्ता. बोलता बोलता रस्ता बंद झाला. तर आलेलो आहे जुन्नरमध्ये. आता कॅमेराला आपल्याला कवर टाकावं लागेल, कारण आता पाऊस चालू झालेला आहे आणि कॅमेरा आपला वॉटरप्रूफ नाही आहे सध्या म्हणजे नाहीच नाही, कारण बटर पण खराब झालेला आपलं. तर वेलकम टू द जुन्नर. तर मंडळी, जुन्नरमध्ये हा शिवनेरी किल्ला आहे. आज थोडंसं खरेदी केली आहे बस. जरा इग्नोर करा हा व्ह्यू, बाकी पुढचा बघा, कारण पावसामुळे घातलेलं आहे कॅरी बॅग मोबाईलला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवनेरी गडावर जन्मले हे बाळ शिवाजी. शिवनेरी गडावर जन्मले हे छत्रपती शिवाजी राजे. तर ओनली 25 किलोमीटर राहिले नाणेघाट. ओनली लय लवकर पोहोचलो आपण. 2 तासात आलोय पण भोसरीवरनं जुन्नरला. तर इथे 2 रस्ते येतात, तिथून आपल्याला राईट घ्यावायचं आहे. इकडे जायचं नाही. का चालवत ना गाडी? का चालवत? घ्यावच लागते. घ्यावच लागते. तर मंडळी मस्त असं दृश्य आहे. त्या पोटाकडे लक्ष देऊ नका, बॅग आहे. तर कृष्णाभाऊ फुल फोटो सेशन केलेला आहे कृष्णाभाऊनी. आणि आत्ता जस्ट आभाळ आलेलं आहे, तर लय भारी व्ह्यू क्लिअर झालं. पण मी ह्यांचे फोटो काढत होतो, त्यामुळं अजून आहे पुढं व्ह्यू. तर अजून एक नाणेघाट 15 किलोमीटर राहिला असेल. आणि आपली स्क्रॅमी डिवर करताना आपले कृष्णाभाऊ. आणि हा सुंदर असा नजारा, 1 नंबर व्ह्यू आहे, 1 नंबर. तर 10 वाजता पटकन आपल्याला जायचं, गर्दी पडायच्या आधी. हळूहळू गर्दी व्हायला लागली, आपल्याला लवकर निघायला लागलो. ₹20 तिकीट केलेलं नाही. आता संपलं पुढे झाली. मंडळी ₹20 घेतला तिथं. आता 2 वर्षापूर्वी नव्हतं. तर मंडळी गाडी तिथं पार्क केलेलं आपण. आणि आहे नाणेघाट रस्ता ते रांजण. जातारशील रे, जा चप्पल नाही चांगली. नाणेघाट आणि नाणेघाटात शेवाळ भयानक आहे परिस्थिती. तू पडला तर मला पण, मी पडलो तुला पण. असं नाही का बोलू शकत, काय करू शकतो.
जन्नतमध्ये आहे आपण. तर हा होता आपला नेने घाट, जो की आपला पुरातनकालीन व्यापारी मार्ग होता. तर मंडळी आता आपण टेंट लावतोय, कारण आपल्याला नाश्ता वगैरे करायचा आहे, तर टेंट लावला. तर मित्रांनो, एक आम्ही ब्रेक घेतलेला शाबू घरून बनवून आणला होता आणि मी पण आलेला आहे भिजवून. आणि असा आम्ही टेंट टाकलेला आहे. तुम्हाला एक थोड्या वेळात टेंटचं आणि बाहेरच्या व्ह्यूचं दर्शन देतो. आता सध्या तरी भूक लागलेली आहे, त्यामुळं आम्ही खाली काहीतरी हातराय पाहिजे होतं. मस्त शाबू वगैरे झालेला आमचा फराळ वगैरे करून. तर टेंट असा लावला आम्ही, अशा जाग्याला लावला आहे. तुम्हाला दाखवतो व्ह्यू. तर आता नियोजन आहे चहाचं, पण आम्ही आणलं नाही काडेपेटी. सगळं सामान आणलं पण काडेपेटी राहिली. पण काडेपेटीचा जुगाड करतोय काहीतरी पार्कमध्ये, काहीतरी करतो. A few moments later. तर विषय असा झाला, आम्ही एका कारवाल्याला अडवलं, लायटर घेतला 2 मिनिटात. तर गॅस पेटवून घेतलेला आहे आणि चहाचं नियोजन झालेलं आहे मित्रांनो. चहाचं तर अशा सुंदर अशा वातावरणात आम्ही कॉफीचा बेत केला आहे, नाश्ता केला. तुम्ही बघितलाच आता, आज उपवास असल्यामुळं शाबू वगैरे खाल्लेला आहे. आणि बघू शकता टेंट वगैरे मस्तपैकी कृष्णानं ब्लॅक कॉफी बनवलेली आहे. तर गॅस वगैरे लावला होता आपण आणि कॉफीचा आनंद घेताना कृष्णदेव डवले पाटील त्या. क्या सीन है. विषय लय बेकार झालाय मित्रांनो, लय बेकार. हे बघू शकता ना पाटील, काय विषय झाला सांगा तुमच्या तोंडाने. तिथे मी रोनकला विचारलं की त्याच्यामध्ये साखर आहे का मीठ आहे. रोनक म्हणला मीठ नाहीच आहे, साखर आहे. मी कॉफी बनवली. हे दोन्ही डबे सारखेच आहेत, मिठाचं आणि साखरेचं. त्या भावनं पुन्हा एकदा मीठ टाकून आम्हाला फसवलेलं आहे. आम्ही कोकणात गेलतो तेव्हा पण मीठच होतं, तिथं मीठ टाकलं. पण मी सांगतो एक गोष्ट, डबल का करतो तू? आधीच मग आम्ही माचीच मागून घेतलो होतं राव. आता विषय नंबर 2, आपल्याला दादा सापडलेले आहेत, त्यांच्याकडे काडीपेटी आहे. आता तर पुन्हा एकदा कॉफी बनवणार आहे कृष्णा पाटील. तर मंडळी, तर मित्रांनो बघू शकता थोडासा कचरा नाही आहे आणि त्या काय व्ह्यू आहे असा आहे, पूर्ण असा डोंगर आहे, वरून सगळं पाणी वाहत येतं खाली. तर चलो, आपली गाडी रेडी आहे आणि आपण निघत आहे पानचेत काय. आता विषय झालाय काय दिसत नाही पुढचं. 50 मीटरवरचं दिसत नाही काय, 50 मीटर पण नाही, लय कमी दिसत असलं. मस्त असं वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करून आम्ही निघालेलं रिटर्न. आता कुठेतरी कपडे म्हणजे डोकं पुसायचं आहे, कपडे चेंज करायचे आणि एक चहा मारायचा आणि पुढे निघायचं. चलो, फुल
दुःख आहे